नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मी आज काल संध्याकाळचा व्लॉग टाकत आहे दीपपूजनाचा. दीपपूजन करताना इंडियाची खूप आठवण आली, कारण इंडियाला असताना आम्ही सर्वजण मिळून दीपपूजन करतो आणि खूप सगळीकडे बाहेर तुळशीजवळ खूप दिवे लावतो. तर मला दिवे बनवताना खूप आठवण आली इंडियाची. तर मी श्रियान झोपलेला, तर इथे कणकीचं पीठ मळून कणकीचे दिवे बनवून घेतले आणि मग थोडं समयांना पितांबरी लावून ठेवलेलं. तर मग ते धुवायला घेतलं लिंबूने. आणि माझ्याकडे इथे पणत्या समई खूप कमी आहेत. इंडियाला पितळेच्या पणत्या समया सगळं आहे. इथे मी मोजकंच आणलं आहे. तर मी विधीला पण हेल्प करत होती आणि मी पण माझी तयारी करून घेतली. दीपपूजनाची तयारी करून झाल्यावरती साडी वगैरे नेसून तयार झाली. मग मी घेतला पहिला दिवा देवाजवळ लावायला. पहिला मी देवाची पूजा केली, स्वामींना धूप दीप दाखवलं आणि मग मी सगळे दिवे पेटवायला घेतले. दिवे पेटवताना श्रियान खूप मध्ये धावत होता, पण मम्मीने त्याला घेतलेलं. तर तुम्ही बघू शकता इथे मी मस्तपैकी दिवे जेवढे माझ्याकडे होते ते मी लावलेले. समई एकच होती, तर समई आणि दिव्यांमध्ये तेल ओतून मी मस्तपैकी दिवे पेटवले आणि इथे कणकीच्या दिव्यांनाही पेटवलं, कारण मला आज जियान आणि श्रियानलाही ह्या दिव्यांनी ओवाळायचं होतं. आणि ही वर्षातून एकदा येते ती दर्श अमावस्या होती आणि आज बिनपुष्यामृत योगही होता आणि दीपपूजनाचा दिवस. सगळे योग आज एकत्र होते, त्यामुळे मग आम्ही मस्तपैकी दीपपूजन करून घेतलं. तुम्ही बघा दिवे पेटले तर असं वाटत होतं की दिवाळीच आहे. दारामध्ये पण दिवे लावले आणि पहिली दिव्यांची पूजा करून घेतली. मग श्रियानला ओवाळून घेतलं. श्रियानला ओवाळल्यावरती जियानला ओवाळायला घेतलं, पण जियानला श्रियानला मांडीवरती घेऊन ओवाळायचं होतं. मग दोघांनाही ओवाळून जसं मी बोलली दरवाजामध्ये पण दीप लावले आणि मी चारमुखी दिवा लावलेला तोही मी घराच्या बाहेर लावला. आणि मग विधीलाही थोडीफार मदत केली, कारण विधीनेही पहिल्यांदा दीपपूजन केलं. दरवर्षी ती 2च दिवे लावते, पण ह्या वर्षी जसं मी दीपपूजन केलं तसं तिच्याकडूनही करून घेतलं. आणि केशवी आणि विहानला तिनेही मस्तपैकी दिव्यांनी ओवाळलं आणि तिनेही घराच्या बाहेर दिवे लावले. तर असं दीपपूजन केलं छानपैकी आणि माझ्या प्रत्येक दिव्यामध्ये चंद्र फूल असं मस्तपैकी आलेलं. म्हणजे माझी पूजा तर माझ्यासाठी तर संपन्न झाली माझ्या स्वामींच्या नामस्मरणाने. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.